नमस्कार. अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे. म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातील जो जी-आर आहे तो 21 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि आपण काय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास 42,000 कोटी रुपयाची वीज बिल माफी करण्याचा निर्णय घोषणा केली होती, परंतु त्यांच्यावरती टीकाटिप्पणी करण्यात आल्या होत्या. सरकारच्या माध्यमातून हे कसं केलं जाणार, यांच्यावरती निधी कुठून आणला जाणार वगैरे प्रश्न उपस्थित केले जाणार होते. 21 ऑगस्ट 2026 रोजी एक जी-आर निर्गमित करून याबद्दलची मंजुरी आहे. म्हणजेच की आता महावितरणाच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे. महावितरणकडे असलेले जवळपास 32,679 कोटी रुपये कर्ज, हे कर्ज दायित्वांसाठी पुनर्रचना करणं, यांच्या व्याजाच्या रकमा सर्व भरणं यांच्यासाठी राज्य शासनाने हमी घेतलेले आहे की जवळपास 45,694 कोटी रुपयाच्या रकमेचं हे व्यवस्थापन शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आतापर्यंत मुदत, त्यांच्यावरती व्याज, हे सर्व या ठिकाणी शासनाने याची कर्जाची हमी घेतलेली आहे. ज्यांच्यामध्ये शासनाकडून एक नियोजन करण्यात आलेलं होतं, ज्यांच्यामध्ये 15 वर्षाच्या मुदतीचे दीर्घकालीन सरकारी रोखे जारी करून हे कर्ज फेडण्याचं ठरवलं होतं. ज्यांच्यामध्ये पहिली 10 वर्ष मुदत परतफेडीवरती स्थगिती आणि पुढील 5 वर्ष परतफेड अशा प्रकारची प्रस्तावित करण्यात आलेली होती. ज्यांच्या ऐवजी आता शासनाने रोखे जारी करण्याचा निर्णय वगळलेला आहे. त्याऐवजी बँका वित्तीय स्थापनांच्या मूळ अटी शर्तीनुसार वेळापत्रकानुसार पुढील 11 वर्षांमध्ये 2036-37 पर्यंत राज्य सरकार थेट अर्थसंकल्पात तरतूद करून या कर्जाची मुदत व्याजाची परतफेड करणार आहे. ज्यांच्यामध्ये आता एकंदरीत 45,694 कोटी रुपयाची या रकमेची, म्हणजेच की एकंदरीत आपण जर पाहिलं तर की व्यवस्थापन असताना या कर्ज हस्तांतरण बदल्या महावितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या थकबाकीवरती रक्कम ही आता राज्य शासनाच्या माध्यमातून हस्तांतरित करणं बंधनकारक राहणार आहे. शेतकऱ्यांची थकीत वीज बिल असतील किंवा बिलाचे भुगतान आता शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. शेतकऱ्यांची वीज बिल ही नील केली जाणार आहे. यांच्यामध्ये आता इतर बँकांकडून कर्ज घेतलेले आहे, ज्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदर आकारले जात होते व बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा RC, PFC, हुडको इत्यादी काही संस्था असतील, त्यांना 60% ते 60.5% प्रतिवर्ष व्याजदर हा की लावा आणि यांच्यासाठी महावितरणात पाठपुरवठा करावा, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा जी-आरच्या मध्ये लिहिलेले आहे. आणि यांच्यामध्ये आता पुढील 11 वर्ष शासनाच्या माध्यमातून आता फेडलं जाणार आहे. यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण वीज बिल माफी केली जाणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी व माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.